आजचा ट्रेड जो आपण 28 तारखेचा ट्रेड टाकलाय आणि त्यात आपला जो पण प्रॉफिट झाला मी तुम्हाला आज दाखवतो. आणि त्याच्या अगोदर मी ट्रेड एक्सप्लेन करतो. पण ट्रेड मी आज 29 तारखेला शूट करत आहे कारण काल बाहेर होतो. त्याच्यामुळे मला कालची एक्सपायरी होती. प्रीमियम्स दिसणार नाही, पण तुम्हाला मी चार्टवर दाखवतो का मी कुठे एंट्री केली होती आणि कशी एंट्री केली होती. ओके. हा 1 आवरचा चार्ट आहे. मी 15 मिनिटमध्ये टाकवतो तुम्हाला. किती ट्रेड्स आपण घेतले आणि कसा ट्रॅपमधून वाचायचा हे तुम्हाला मी दाखवतो. म्हणून व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तर इथं बघा, हे काल काय झालं तुम्ही हे बघा, हा हा समजा आता मार्केट चालू आहे. आजचा जाऊन द्या, कालचा बघा. काल काय झालं? काल आहे बघा, काल पहिलीच कॅन्डल एवढी मोठी बनली. तर मी काय केलं माहीत आहे, एक तर पहिले आपलं आर-एस-आय पण सगळे आर-एस-आय, पुढचा पण आर-एस-आय कालचा तुम्ही बघा 40च्या वरतीच होता. 60च्या वरती आणि हे पण 40च्या म्हणजे ऑलरेडी आपली स्ट्रॅटेजी फॉर्म झाली होती, राइट? तर आता खूप लोकं बोलतात, मग अशा वेळी कसं ट्रेड करायचं? अशा वेळी थोडा प्राइस ॲक्शन बघून ट्रेड करायला लागतं आणि ते तुम्हाला हळू मी सांगेन कसं करायचं. पण मी एंट्री कुठे घेतली आणि मी कसा ट्रॅपमधून वाचलो हे तुम्हाला दाखवतो. मार्केटने काय केलं बघा. मी तर मला असं होतं की मार्केट, कारण मी प्राइस ॲक्शन बघितलं होतं 1 डेमध्ये, 1 आवरमध्ये. 1 आवरमध्ये इथं स्कोप होता मार्केटला. तर 1 डेमध्ये बघा, 1 डेमध्ये बॉलिंजर बँडचा मला इथं स्कोप दिसला का बॉलिंजर बँड अजून खाली जाऊ शकतो, कारण खालचा बँड अजून खाली आहे, राइट? तर मी काय केलं, मी याच्यामुळे मी कॉल सेलचाच विचार केला, कारण आपली ऑलरेडी स्ट्रॅटेजी फॉर्म झाली होती. आपल्या लेव्हल्समध्ये पण सर्व गोष्टी होत्या ऑलरेडी. तर मी काय केलं, मी पहिला ट्रेड इथे इनिशिएट केला आहे बघा. ट्रॅपमध्ये आपली जी 3 वेळेला एंट्रीची जी रूल्स तो एवढा स्ट्राँग आहे ना. तर पहिली एंट्री मी या कॅन्डलला केली, जशी क्रॉस केली. तर मला असं होतं का 20-30 पॉइंट इथे भेटतील, मग मी बुक करून ठेवेन. कसं ट्रेड करायचं आहे तुम्हाला दाखवतो मी. जेव्हा पण आपण मार्केट अशा वेळी अशा मोमेंटमला असतं. इथे एक एंट्री केली, इथं पहिला स्टॉप लॉस हिट झाला. त्याच्यानंतर दुसरी एंट्री ही कॅन्डलच्या इकडे केली. इथं पण स्टॉप लॉस हिट झाला. राइट. ऑलमोस्ट 2 स्टॉप लॉस हिट झाले. नंतर मग काय झालं, नंतर मी तुम्हाला दाखवतो. तर परत मी इथं एंट्री चुकून तिसरा ट्रेड इथं घेतला. इथं क्रॉस नव्हता झाला, पण तरी मी ट्रेड इनिशिएट केला. त्याच्यामुळे मला स्टॉप लॉस झाला. मग त्याच्यानंतर काय झालं, मी इथं अजून एक ट्रेड, मला असं वाटलं नाही, आता हा ट्रेड माझ्याकडून चुकी झाली होती. कारण क्रॉस केला नव्हता आणि मी ट्रेड इनिशिएट केला होता चुकून. तर नंतर मी काय केलं, नंतर परत मार्केट वरती गेल्याने परत खाली आलं. परत इथे एंट्री केली आणि एंट्री केली आणि हा बघा, इथून मार्केट आपण काहीतरी मला दाखवतो. ऑलमोस्ट या लेव्हलपर्यंत मी थांबलो. आणि स्टॉप लॉस एकदम 10 पॉइंटचाच होता काहीतरी. राइट. तर या लेव्हलपर्यंत आपण काहीतरी एक्झिट केलं आणि आपण 100 ऑलमोस्ट 90 पॉइंट कॅप्चर केले. 90च्या जास्त थोडे 92 पॉइंट्स कॅप्चर केले काल. कारण मला माहीत होतं मार्केट. आता इथं काय झालं बघा, इथं खूप लोकांनी ना बायिंग केली असेल. ही कॅन्डल इथं बायिंग केली लोकांनी. हा प्राइस ॲक्शन मला इथं बायिंग केली. इथं पण लोकांना वाटलं इथं होल्ड केलं तर मार्केट इथं परत एक ब्रेकआउट देईल. इथं पण लोकांनी बायिंग होल्ड करून ठेवली आणि मार्केटने काय केलं, मार्केटने सडन. तर हे ट्रॅप्स ओळखायला तुम्ही, आपण एवढे मोठे नाही का आपल्याला जिथून आपण बोलू तिकडे तिकडून मार्केट खाली येईल, नाही. तुम्हाला तुम्हाला तसे रूल्स बनवावे लागतील. आता बघा, माझ्याकडे 3 ट्रेड असतात. तर मी इथे एक एंट्री केली, ठीक आहे. मग मला एक पस्तावा झाला, जर इथून मार्केट जर अजून खाली आलं असतं तर मला थोडा रिग्रेट झाला असता. म्हणून मी एंट्री करतो, एक्झिक्यूट करून ठेवतो. स्टॉप लॉस गेला तरी चालेल. इथं पण केला, इथं पण स्टॉप लॉस गेला. इथं पण चुकून एक एंट्री झाली, पण आणि त्याच्यामुळे चुकून एंट्री झाली, ती क्रॉस नव्हता केला. म्हणून मी चौथा ट्रेड घेतला आणि चौथा ट्रेड चालला. तर असे तुम्हाला ट्रॅप्स मधून वाचायचं आहे. मार्केट तुम्हाला ट्रॅप करायचा नेहमी प्रयत्न करा. तुमचे रूल्स असे पाहिजे. आता बघा, हे 10 तर बघा काय झालं असतं. जर मी इथं मोठे-मोठे स्टॉप लॉस दिले असते, तर मी इथपर्यंत आलोच नसतो. मी इथं बघा छोटे-छोटे स्टॉप लॉस दिलेत. कारण 3 रूल्स आहेत. प्रत्येक वेळी मी थांबलोय लाल कॅन्डलसाठी. त्याच्यामुळे आपले स्टॉप लॉस इथं मी, कारण ऑलरेडी मार्केट खाली ट्रॅव्हल केलंय. तर मार्केट असाच लगेच वरती जाणार नाही. मार्केटला काहीतरी एक मोमेंटम पाहिजे. मार्केटला काहीतरी एक प्राइस ॲक्शन पाहिजे, तरच मार्केट वरती जाणार. म्हणून मी हा ट्रेड अशा ट्रॅप्समधून मी वाचतो. म्हणून आपले रूल्स पण मी तसेच बनवलेत. तर तुम्हाला आणि कालचा मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस दाखवू. आता तर कन्सोलमध्ये दाखवून तुम्हाला दाखवायला लागेल. रिपोर्ट्स, पी-एन-एल, कालचा ट्रेड. आता मी उद्या, आता आजचा महिना संपणार आहे, त्याच्यामुळे मी उद्या पूर्णच तुम्हाला दाखवणार आहे. या महिन्यात आपण काय प्रॉफिट अँड लॉस केलाय ते. आता मी सध्या कालचा दाखवतो. काल 28 तारीख आणि इकडे पण 28 तारीख.
हे बघा, काल आपण प्रॉफिट केलंय 6 ट्रेड झाले म्हणून तुला ब्रोकरेज जास्त गेला. पण 5022चा काहीतरी, कारण लॉस रिकव्हर करून ऑलमोस्ट 1500चा लॉस रिकव्हर करून हा प्रॉफिट आहे. ऑलमोस्ट 6,500-7,000चा प्रॉफिट होता. थोडा लवकर निघालो, पण ठीक आहे. ट्रेलिंग स्टॉपला थोडा लवकर हिट झाला. थोडा मी वरती ठेवायला पाहिजे, पण ठीक आहे. 5,200 लॉस कव्हर करून 5,200 प्रॉफिट हा आपला ॲक्चुअल त्या ट्रेडमध्ये आपला किती प्रॉफिट आहे बघा. त्या ट्रेडमध्ये ॲक्चुअली आपला 6,000 हे पहिलेचे लॉसेस आहेत. ते तर यात, कारण मी स्ट्राईक प्राईस पण कॉलच सेल केला, पण स्ट्राईक प्राईस काहीच, कारण मार्केट खाली गेला तर मी स्ट्राईक प्राईस थोडी वाढवली. तर 6,000चा प्रॉफिट झाला त्या ट्रेडमध्ये. पूर्ण आपल्याला लॉस कव्हर करून आपला काहीतरी 5,200चा प्रॉफिट रिअल आणि 4,900चा आपल्याला नेट प्रॉफिट झालाय काल. तर असेच व्हिडिओज असे पाहिजे तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण यूट्यूबवर खूप कमी सबस्क्रायबर्स आहेत. एवढा तुम्हाला मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगतोय. तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.